बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या वतीनं घनकचरा व्यवस्थापन खात्यामधील मोटर रोडवर कामगारांचं काम हातातलं काढून घेऊन त्या ठिकाणी ठेकेदाराला काम देण्यासाठी 14 मे 2006 रोजी 24 रोजी या ठिकाणी टेंडर काढण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। 26 तारखेला हे टेंडर निघून एका बड्या नेत्याच्या मुलाला देण्याचा या ठिकाणी महानगरपालिकेच्या आयुक्तांनी कुटील डाव रचलेला आहे आणि त्याचा विरोध करण्यासाठी 11 जून रोजी शिवाजी मंदिर या ठिकाणी कामगारांचा मेळावा झाला, तर 17 जून रोजी आझाद मैदान या ठिकाणी कामगारांचा एल्गार मोर्चा झालेला आहे। आणि आता आज 22 जून पासून 23 जून पासून या ठिकाणी परिमंडळ 6, 7, 8, 1, 2, 3 यामध्ये परिमंडळ निहाय आंदोलनाची सुरुवात झाली आहे। आज परिमंडळ 1 या परिमंडळाच्या DMC 1 नंबरमध्ये असणारे संगीता असणारे मॅडम यांच्या कार्यालयावरती प्रचंड असा कामगारांचा मोर्चा येऊन मनपा कामगार संघटना संघर्ष समितीचे नेते आदरणीय अशोक जाधव, म्युनिसिपल मजदूर संघ या संघाचे अध्यक्ष या ठिकाणी भारत सरकारचे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आमदार डॉक्टर रामदासजी आठवले यांच्या नेतृत्वाखाली काम करत असलेल्या म्युनिसिपल मजदूर संघाने सुद्धा या संघर्ष समितीमध्ये सहभाग घेतलेला असून आज या ठिकाणी DMC संगीता असणारे यांना निवेदन देऊन या ठिकाणी येणारं जे नवीन खाजगीकरणाच्या नावाचं हे टेंडर आहे ते त्वरित रद्द करा अशी मागणी म्युनिसिपल मजदूर संघाच्या वतीनं संघटनेचे सरचिटणीस प्रकाश जाधव, उपाध्यक्ष आदरणीय सुधाकर गायकवाड, त्याचप्रमाणे आदरणीय स्वप्नील विद्यागर आणि संजयजी कापसे यांच्या नेतृत्वाखाली संघर्ष समितीच्या शिष्टमंडळासहित या ठिकाणी मागणी करण्यात आली आहे। उद्या F साऊथ या ठिकाणी परिमंडळ 2 परळ या ठिकाणी कामगारांचा निदर्शनांचा कार्यक्रम सकाळी 11 वाजता होणार आहे। या कार्यक्रमात सुद्धा त्या परिमंडळातील सर्व कामगारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं मी प्रकाश जाधव म्युनिसिपल मजदूर संघाचा सरचिटणीस या नात्याने सर्व कामगार मित्रांना विनंती करतो। जय भीम, जय महाराष्ट्र, जय भारत, जय कामगार।